कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात हद्दवाढ विरोधी कृती समिती आता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. हद्दवाढ संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील 18 गावांनी कडकडीत बंद पाळून हद्दवाढीला तीव्र विरोध केलाय. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने, व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी हद्दवाढीच्या विरोधात एल्गार पुकारलाय. दरम्यान पहिला कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करावा, हद्दवाढीचा निर्णय लादू नये, अन्यथा न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये हद्दवाढी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. पण आम्ही कालच या ठिकाणी हद्दवाढी विरोधी कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन धरून आमचा विरोध या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. त्याचा पुढला टप्पा म्हणून आम्ही आजचा 18 गावांचा बंद पुकारलाय आणि आपण स्वतः गावात फिरून बघू शकता की या बंदला 100% उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांनी सो मोटिव्ह या ठिकाणी सगळा बंद पाळलेला आहे आणि आमच्या भावना उपमुख्यमंत्र्यांना पोहोचल्यानंतर आमच्या भावनेचा विचार करून ते हद्दवाढ टाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. विरोध करायचं कारण म्हणजे आम्ही सक्षम आहोत, आम्ही फुलफिल आहोत. या ठिकाणी सांगायला हरकत नाही की वडंगे सारख्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आम्हाला 15 विभाग मिळतो. 25, 15, 30, 54, 50, 54 त्याशिवाय नागरिक सुविधा, जनसुविधा याबरोबरच अजून वेगवेगळ्या योजनेतून तांडावस्ती योजना असेल, ह्या सगळ्या योजनेतून असेल किंवा आमदार फंड, खासदार फंड असेल, जिल्हा सदस्यांचा फंड असेल, पण प्रचंड निधीचा ओघ आहे. आणि मुळात शहरात अजून शाश्वत विकास झालेला नाही. शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे, शहरामध्ये सांडपाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, शहरामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचं अजून घर सुरक्षित नाही, त्यांचं घर कधी ढासळ माहीत नाही आणि ते पुन्हा आम्हाला त्या घरात घेऊ इच्छित आहेत आणि आम्ही त्यांच्यापेक्षा निश्चितच उजवे आहोत म्हणून आमच्या ठिकाणी विरोध आहे. आमच्यापेक्षा ते उजवे झाले, आमच्यापेक्षा शाश्वत विकास जर चांगला झाला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतःहून जाऊ हद्दीमध्ये, पण सध्या तरी आमचा विरोध आहे. यापुढे भूमिका असणार आहे? नाही, हद्दवाढीच्या संदर्भात निर्णय जरी झाला, होणार नाही अशी अपेक्षा आहे, पण जरी झाला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवू, शिवाय कोर्टाची लढाई किंवा न्यायालयाची लढाई आपण या ठिकाणी निश्चित हायकोर्टामध्ये आमची बाजू मांडू आणि हद्दवाढ कसल्यावर हाणून पाडू. कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला, कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच. कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स. अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा. ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर, 4 सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी, भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट. 1 वर्षाची 100% मनी बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स.